विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण 10वीचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज आहे त्या सिरीजमधला आज मॅथमॅटिक्सचा फर्स्ट चॅप्टर पाहणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. आता चॅप्टर सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला काही सांगतो. तर तुम्ही हे जे मॅथमॅटिक्सचं जे काही बुक आहे ते ओपन करून बसा. त्याच्यामध्ये जे काही गोष्टी मी या ठिकाणी सांगतो त्या मार्क करून घ्या आणि त्यासोबत मध्ये जे काही बोलताना मी काही पॉईंट्स सांगतोय ते पॉईंट्ससुद्धा तिथे लिहून घ्या बाळांनो, कारण हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगानेच आपल्याला बघायचं आहे. आता तुमचा अधिकचा वेळ मी घेणार नाही आहे. पटपट पटपट मार्क करून घ्या. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल बोर्डासाठी किती मार्कांना आहे बाळांनो? तर बोर्डासाठी हा चॅप्टर आहे 12 मार्कांना. ठीक आहे. किती मार्कांना आहे? 12 मार्कांना. 12 मार्क हे जोक नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्सचा पेपर हा 60 मार्कांचा येतो. त्यातला आपल्याला 40 मार्कांचा अटेम्प्ट करायचा आहे आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी. ठीक आहे. लक्षात आलं? मग आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा तुम्हाला एकदम इंट्रोडक्शन आहे त्याची. लिनियर इक्वेशन आहेत किंवा नाहीत हे ओळखा, ते तुम्ही बघून घेऊ शकता. एकदम सोपा आहे. आता पेज नंबर 3 वरती बाळांनो क्वेश्चन नंबर 3 पहा. सुरुवातच एकदम जबरदस्त आहे. याच्यामध्ये हा जो काही क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे 15x + 17y = 21 वाला, आपल्याला माहिती आहे की ह्या दोन इक्वेशनची बेरीज वगैरे करतात. हा क्वेश्चन पहा, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. 3 वेळा परीक्षेसाठी विचारलेला आहे. किती वेळा विचारला आहे? 3 वेळा विचारला आहे. त्या अनुषंगाने हा मार्क करून घ्या. आता ह्या क्वेश्चनमध्ये कशा प्रकारे विचारलेलं असतं, तर दोन इक्वेशन्स दिले, डायरेक्टली सॉल्व म्हणून पण असू शकतं किंवा या ठिकाणी काय असेल, x + y ची व्हॅल्यू विचारतील किंवा x - y ची व्हॅल्यू विचारतील. बऱ्याच वेळा तर x + y ची व्हॅल्यूच विचारलेली आहे. 2 मार्कासाठी क्वेश्चन असतो जर x + y विचारला असेल तर. आणि x आणि y सेपरेट सॉल्व म्हणून जर आला तर क्वेश्चन 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता पुढे इथं पेज नंबर 4 वरती पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी अत्यंत सोपी आहे, व्यवस्थित बघून घ्या. ॲक्टिव्हिटीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की बुकमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी व्यवस्थित बघून घ्या, सगळ्याच्या सगळ्या, जेणेकरून तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये मार्क झाला नाही. ते निम्म्यापेक्षा जास्त मार्क ॲक्टिव्हिटीलाच आहेत. ओके. आता बघा पेज नंबर 5 वरती क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 हे दोन्ही पण त्याच सारखे सॉल्व करायचे जो आता क्वेश्चन दाखवला होता त्यासारखे. ते मार्च 2022ला आलेले आणि x + y आणि x - y त्या ठिकाणी सुद्धा विचारलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे क्वेश्चन सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. त्यासोबत इथं जे काही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे बाळांनो, त्याच्यामध्ये 4 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो मार्क करून घ्या. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन सुद्धा तुम्ही मार्क करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं सोपं जाईल. ठीक आहे. लक्षात आलं? आता पुढे चला. या ठिकाणी ग्राफिकल आहेत थोडंफार. आता ग्राफिकल मेथड पेज नंबर 7 वरती पहिलाच क्वेश्चन बाळांनो त्यांनी जो दिलेला आहे तो मार्च 2023ला विचारलेला आहे. त्यामध्ये मोस्टली काय असतं तर तुम्हाला ग्राफ पेपर ड्रॉ करायचा असतोच, पण इथं x + y ची व्हॅल्यू दिलेली, 2x - y ची व्हॅल्यू दिलेली, तुम्हाला डायरेक्टली ग्राफ विचारला होता. आणि आणखी ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये, टेबलच्या फॉर्ममध्ये तो क्वेश्चन दिलेला असतो. टेबलमधल्या काही व्हॅल्यूज मिसिंग असतात. तुम्हाला पुढं प्रॅक्टिस सेटमध्ये त्या प्रकारचा क्वेश्चन आहे, ते सुद्धा तुम्हाला विचारलेलं असतं. आता बघूयात आपण काय आहे ते. हा क्वेश्चन सुद्धा मार्क करून घ्या पेज नंबर 7 वरती. ओके. आता पेज नंबर 8 वरती जर आपण आलो तर मी जसं तुम्हाला आता बोललो की ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये असेल किंवा अशा प्रकारचे बॉक्सेस त्या ठिकाणी विचारलेले असतील ते आपल्याला फिल करायचे असतात. अत्यंत सोपा क्वेश्चन आहे, अजिबात सोडायचा नाही, आपण सॉल्व करायचं. लक्षात आलं? आता क्वेश्चन नंबर 1ला मार्क करून घ्या. तो बघा जुलै 23ला विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये डायरेक्टली आपल्याला ग्राफिकल मेथडने विचारलं होतं, ते क्वेश्चन नंबर 1 आहे. तो तुम्ही बघून घेऊ शकता. यातले कुठले पण 2 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, काहीच प्रॉब्लेम नाही, पण 1 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ॲड ऑन माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. बघा ॲड ऑन माहिती काय आहे, तर ग्राफ प्लॉट करत असताना आपल्याला इक्वेशन दिलेलं असतं, एक व्हॅल्यू दिलेली असते आणि दुसरी त्या ठिकाणी विचारलेली असते. बघा टू ड्रॉ ग्राफ 4x + 5y = 19, फाइंड y if x = 1. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, x ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकायची, y बरोबर काय असेल आपल्याला डायरेक्टली मिळतं. तसंच ग्राफिकल मेथडमध्ये आणखी जास्त वेगळा क्वेश्चन कशा प्रकारे असू शकतो तर तो या ठिकाणी मी लिहिलेला आहे. आपल्याला या लाईनचा ग्राफ कॅल्क्युलेट करायचा आहे. तो ग्राफ झाल्यानंतर तो जो काही ट्रायंगल त्या ठिकाणी तयार होतोय बाळांनो, त्या ट्रायंगलचा एरिया सुद्धा विचारलेला आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल तुम्हाला कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. समजा या ठिकाणी अशा प्रकारचा ग्राफ आपण प्लॉट केला, या ठिकाणी अशा प्रकारचा ग्राफ आपण प्लॉट केला, म्हणजे इकडे एक लाईन असेल, इकडे एक लाईन असेल, तर या ट्रायंगलचा एरिया काय असतो ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सिम्पली काय करायचं, एरियाचा फॉर्म्युला वापरायचा. एरिया बरोबर 1/2 बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट
एकदम सोपं आहे. 1/2 बेस इंटू हाईट जर आपण त्या ठिकाणी केलं तर इथून इथपर्यंत जे अंतर असेल ते तुमचं बेस असेल आणि इथून इथपर्यंत जे काही अंतर असेल ते तुमचं हाईट असेल. त्या प्रकारेच तो सॉल्व करायचा, अत्यंत सोपा आहे. ठीक आहे. हां, आता तुमचा जास्त वेळ नाही घालवत आहे. पुढे बघा, पुढचे काही क्वेश्चन्स आपण मार्क करून घेऊ. आताचे जे क्वेश्चन सांगितले ते सुद्धा तुम्ही नोट करूनच घ्या. आता या चॅप्टरमध्ये 100% विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डिटर्मिनंट. बाळांनो, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 100% असते, म्हणजे असतेच मी म्हणेल. बघा तुम्ही इथं 19ला विचारलाय, 22ला विचारलाय, 21ला विचारलाय, 22 परत जुलै 23, परत नोव्हेंबर 20, नंतर 23, 19, 20, म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा अत्यंत व्यवस्थित करायचा. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात तुम्हाला माहीत असेल. ए इंटू डी मायनस बी सी असते. एकदम सोपा आहे, सरळ क्वेश्चन आहे, पण परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलेला असतो. MCQच्या फॉर्ममध्ये असेल किंवा 1 सेंटेन्सच्या फॉर्ममध्ये असेल. डिटर्मिनंट डायरेक्टली असतो आणि डिटर्मिनंटवरती आपल्याला जे काही ग्रामर्स रूल आहे त्याचं क्वेश्चन डायरेक्ट 3 मार्काला असतं. हे बघा, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. हे 1 2 3 ह्यातलंही तुम्ही करू शकता. आता ह्यातलं 3 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे, तो मी तुम्हाला पुढे मार्क करून देतो. हे बघा, 2022ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. अशा प्रकारचे बऱ्याच वेळा विचारलेत. प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन आहे, तो विचारला बऱ्याच वेळा. ठीक आहे, पुढे आपण मार्क करणारच आहोत, पण तुम्ही आत्ताच लक्षात घ्या की डिटर्मिनंट तुम्हाला करायचाच आहे, करायचाच. ठीक आहे. आता ग्रामर्स रूल प्रोसेस नाही पाहिली तरी चालेल, डायरेक्टली सोल्युशन्सकडे गेलात तरी चालेल. आता पेज नंबर 14 वरती ॲक्टिव्हिटी नंबर 1 ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. 100% सगळ्यांनी ते सॉल्व करायचं. हे तर फक्त तुम्हाला काय करायचं, फिलिंग द ब्लँक्स करायचं. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 2 2023ला विचारलेली आहे. ही सुद्धा आपण ग्रामर्स रूलनं सॉल्व करणार. एकदम सोपं आहे, व्यवस्थित बघून घ्या, मार्क करून घ्या. ठीक आहे. आता बघा कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले गेले होते MCQच्या साठी, तेही मी या ठिकाणी मार्क केलेले आहेत. पेज नंबर 16 सगळ्यांनी बघा. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन बराच वेळा विचारला जातो. ठीक आहे. 20ला पण विचारला, 21ला पण विचारला आणि पेज नंबर त्यातलाच क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा विचारलेला आहे. मार्क करून घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करताच आला पाहिजे आणि हे भविष्याच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला 11वीला डिटर्मिनंटचं चॅप्टर सुद्धा आहे, JEE साठी पण आहे आणि इकडे पण आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि 12वीला सुद्धा मॅट्रायसिस चॅप्टर, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. ठीक आहे. आता सॉल्व बाय ग्रामर्स रूल असं म्हटलेलं आहे बाळांनो. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे मला महत्त्वाचे वाटतात, तुम्ही ते मार्क करून घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा पुढे, हे ॲक्च्युली लिनियर इक्वेशन्स नसतात, ते लिनियरमध्ये बनवून सॉल्व करायचे. हा जर क्वेश्चन आला बाळांनो तर 4 मार्काला असेल. आता जर तुम्ही PYQचं अनालिसिस केलं असेल तर ह्याच्यावरती तुम्हाला कमी क्वेश्चन्स दिसतील, कारण मधल्या काळामध्ये हा टॉपिक डिलीट केलेला होता कोरोनाच्या पिरियडमध्ये. ठीक आहे. ते 2-3 वर्ष हा टॉपिक डिलीट केल्यामुळे त्या ठिकाणी ह्याचे PYQ जास्त दिसणार नाहीत, परंतु टॉपिक महत्त्वाचा आहे. ठीक आहे. ओव्हरऑल चॅप्टरच महत्त्वाचं आहे, कारण 12 मार्काला चॅप्टर आहे, तेवढे पॉईंट पण त्याच्यामध्ये नाही आहेत. ठीक आहे. फक्त क्वेश्चन्स कोणते जास्त वेळा विचारलेत ते या ठिकाणी मी तुम्हाला मार्क करून देतोय. आता पेज नंबर 19 वरती क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3 हे येण्यासारखे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित बघून घ्या. ह्याचा जर क्वेश्चन आला तर डायरेक्टली 4 मार्कासाठी असेल. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे पेज नंबर 20 वरती क्वेश्चन नंबर 1 ॲप्लिकेशन आहे सायमल्टेनियस इक्वेशनचं बाळांनो. ह्याच्यावरती एकतरी रिटर्न न्यूमेरिकल येतंच, चॅप्टरमधलं रिटर्न न्यूमेरिकल येतंच. आणि ते क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर असेल तर अत्यंत महत्त्वाचं, कारण आउट ऑफ द बुक पण ते क्वेश्चन्स असतात. आणि जर लक्षात घ्या मी काय सांगतोय, जर तुम्हाला आउट ऑफ द बुक पण क्वेश्चन सॉल्व करून हवे असतील, मी या ठिकाणी सॉल्व करून देईल, तसं मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं. ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा. आउट ऑफ द बुक म्हणजे बुकच्या बाहेरचे जे काही क्वेश्चन आपल्याला क्वेश्चन नंबर 4 साठी येतात तेही मी तुमच्या या ठिकाणी सॉल्व करून घेईल. फक्त तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला मी जे सांगतोय ते आवडत असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक तुम्ही करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर पण करू शकता. आता चला पुढे बघू, पुढे काय आहे. या ठिकाणी वेगवेगळे क्वेश्चन्स जे महत्त्वाचे वाटतात, हा क्वेश्चन सुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता. सोपा आहे, परंतु विचारला गेलेला नाही आहे, पण तुम्ही रीड करून घेऊ शकता, सॉल्व करून पाहू शकता. काय क्वेश्चन नंबर 5 पेज नंबर 25 वरती पण मला महत्त्वाचा वाटतो, तो ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तोही व्यवस्थित बघून घ्या. आता प्रॅक्टिस सेट 1.5 बाळांनो, याच्यामध्ये पहिलाच क्वेश्चन 2023ला आत्ताच विचारलेला आहे. त्यानंतर 2024ला दुसरा क्वेश्चन आहे, त्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 6 नंबरचा क्वेश्चन सुद्धा विचारला जाण्यासारखा आहे. हे 4 नंबरचा क्वेश्चन 2020 मध्ये विचारला आहे, हा 24 मध्ये आणि हा 23 मध्ये. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की रिटर्न न्यूमेरिकल 100% असतंय.
कारण 1 वर्षाआडचं आहे आणि ज्याचं साल इथं लिहिलेलं नाही ते आउट ऑफ द बुकचे क्वेश्चन्स आहेत, पण 100% रिटर्न न्यूमेरिकल आहे. त्यामुळे हे क्वेश्चन्स व्यवस्थित बघून घ्या. हे तिन्ही क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4 हे मला महत्त्वाचे वाटत आहेत. तुम्ही ते मार्क करून घ्या आणि व्यवस्थित सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेटमध्ये हा जो MCQ मी तुम्हाला बोललो होतो की डिटर्मिनंटचा MCQ बराच वेळा असतो, तो MCQ हाय बाळांनो. तुम्हाला अगोदर सॉल्व एक्झाम्पलमध्ये इथं फक्त -7 नाही आहे. हे सॉल्व करणं फार सोपं आहे. फार सोपं म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार मायनस ह्या दोघांचा गुणाकार 100% त्याच्यावरती न्यूमेरिकल असेल. आणि जे मी रिटर्न न्यूमेरिकल तुम्हाला लिहून दिलं होतं ते मागच्या स्लाईडमध्ये, तर ते हे आहे. व्यवस्थित बघून घ्या. क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचा आहे, व्यवस्थित सॉल्व करायचाच. समजलं? आता मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया क्लिअर झालेली आहे. व्यवस्थित सर्व क्वेश्चन समजत असतील तर ते व्यवस्थित मार्क करून घ्या आणि प्रत्येकानं ते सॉल्व करण्याचा प्रयत्न कराच. आता पेज नंबर 28 वरती आता क्वेश्चन नंबर 2 दिसतोय, 5व्यातला 2 नंबरचा क्वेश्चन, त्यासोबत 6व्यातला 1 नंबरचा क्वेश्चन. हे मला महत्त्वाचे वाटतात म्हणून तुम्ही ते मार्क करून घ्या. त्यासोबत ही जी ॲक्टिव्हिटी दिसते ती ॲक्टिव्हिटीसुद्धा तुम्ही मार्क करून घ्या. व्यवस्थित सॉल्व करायचं. हे क्वेश्चन सर्व पहा बाळांनो, तुम्हाला 100% फायदा होईल. आता क्वेश्चन नंबर 4 जो दिसतोय हा 4 नंबरचा क्वेश्चन 2022 मध्ये विचारला गेलेला आहे. लक्षात आलं? अत्यंत सोपा चॅप्टर आहे. अत्यंत सोपा चॅप्टर आहे. फक्त ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ओके. जे क्वेश्चन्स मी या ठिकाणी मार्क करून दिलेत ते तुम्ही मार्क करून घेतले असतीलच, होप सो. आणि जर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, जर चौथ्या क्वेश्चनसाठी पुस्तकाच्या बाहेरचे जे काही क्वेश्चन्स विचारले जातात ते जर सॉल्व करून हवे असतील तर मला नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. मी 100% ते तुमचे सॉल्व करून घेईल. तुम्हाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.